वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातल्या धावसा गावात मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय तर संत्र्याची झाडं कोलमडून पडली आहेत। मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे संपूर्ण शेती सुद्धा खरडून गेली आहे। त्यामुळे शेतकरी आहे तो अडचणीमध्ये सापडला। मायबाप सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करताना बघायला मिळत आहे। जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धावसा शेतशिवाराला मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका बसला आहे। त्यामुळे शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मी सध्या धावसा शिवारामध्ये आहे आणि पाहू शकता शेतामध्ये अक्षरशः गाळ साचलेला आहे। शेताला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। हे कपाशीचं क्षेत्र आहे आणि कपाशीच्या क्षेत्रामध्ये पूर्णतः चिखल साचल्याचे चित्र दिसून येत आहे। एकूणच पिके मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे आणि रोडच्या बाजूचा रस्ता सुद्धा आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात खरडून गेलेला आहे आणि कपाशीचं जे हे पीक आहे कपाशीचं पीक खरडून गेलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकूणच शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे। काल जवळपास 2 तास पाऊस झाला आणि या पावसाने होत्याचं नव्हतं केलं। शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू या पावसामुळे आला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहे। काका काय सांगाल भाऊ, कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे? एकदम ढगफुटीसारखा पाणी आला आणि तो जवळपास 2 तास सारखा पाणी आला। त्याच्यामुळे अतोनात नुकसान झालं आहे आमचं। कापूस, सोयाबीन, संत्रा आणि जवळपास 100% म्हणजे आता याच्यातून काहीच नाही होऊ शकत आम्हाला। अशा प्रकारचं नुकसान झालं आहे। गव्हर्नमेंटने आम्हाला याची भरपाई द्यावी आणि ह्या रोड प्रशासनाने याची चुकी आहे, यांनी नाल्या बरोबर व्यवस्थित नाही काढल्या, यांनी आम्हाला आमचा मुआवजा द्यावा। माझं रोडच्या या साईडचं शेत आहे। माझं कपाशीचं पीक आहे, पूर्ण खरडून गेलं आहे। तर 2.5 ते 2 तास पाणी आल्यामुळे माझं शेत नाहीसं झालं आहे। असं मला असं नुकसान भरपाई हवी का अजून प्रशासनाचा कोणताही माणूस इथेवरी आला नसल्यामुळे आमचं कोणीच नाही आलं काही मान्य करायला। काही कसं झालं, तुमच्या कशामुळे झालं, असा कोणताच माणूस आला नाही अजून प्रशासनाचा। माझं सोयाबीन संत्रा पुरं डुबीत गेलं 100% आणि आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे, नाही तर आजच्यापाशी 2.5 एकर जमीन आहे, त्याच्यावर आमचं काहीच होऊ शकत नाही। हो, आणि हे आमचं पुरं डुबून गेलं आणि 4 वर्षाचे झाडं आहेत, हे झाडही खराब झाले आमचे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, धावसा शिवार, वर्धा।